जेने सादरे की माता तेने सादरे हरिकथा सार्थ कथा परिसावी हरीची जन्म करणे अनंत गुण म्हणाल त्याचे न वेद श्रवण लोक प्रसिद्धीचे जे पुराण ते श्रद्धा संपूर्ण ऐकावे. श्री संत एकनाथ महाराज आणि त्यांचं हे असणाऱ्या 11व्या स्कंदावर केलेली टीका म्हणजे श्री एकनाथी भागवत या ग्रंथाचं आपण चिंतन करत आहोत. आजच्या चिंतनामध्ये महाराज चित्तशुद्धीचं लक्षण सांगतात आणि या अगोदर आपल्याला नरदेहाचं महत्व, त्यानंतर संत समाधीचं महत्व, त्याच्यानंतर आपल्याला हरिभक्ती कशी करायची नमन भक्ती अशा प्रकारचं भक्तीचं स्वरूप सांगितलं. म्हणजे याला भागवत धर्म म्हणतात. भागवत धर्म म्हणजे काय असा प्रश्न राजा जनकाने विचारला होता आणि त्याचं उत्तर देत असताना कवी नारायण बोलत आहेत. ते कवी नारायण आपल्याला नरदेहाचं मत म्हणजे आपल्याला भक्ती कशी करावं हे सांगितलं आणि त्याच्यानंतर आपल्याला सद्गुरूचा महिमा सांगितला की सद्गुरू जे आपल्या शिष्याला मोक्षाची प्राप्ती करून देतात त्याला सद्गुरू म्हणावा. अशा प्रकारचं चिंतन आपण ऐकलं आणि त्यानंतर ते भगवत भक्तीचं पुन्हा स्वरूप वर्णन केलं. आता ते असणार सद्गुरू कडून होणारं जे ज्ञान आहे तर ते ज्ञान भक्तीच्या माध्यमातून भक्ती केल्याच्या नंतर भक्तीनं चित्तशुद्धी होते आणि चित्तशुद्धी झाली की अंतःकरणात शुद्ध चित्त अंतःकरण ज्यावेळेस शुद्ध झालं तर त्यावेळेस त्या शुद्ध अंतःकरणामध्ये सद्गुरूचे शब्द सद्गुरूची वाक्य हे अंतःकरणात येऊन बिंबतात. अंतःकरणात त्याचा ठसा बसतो आणि मग आपल्याला सहजच ब्रह्मज्ञानाची प्राप्ती. अशी सद्गुरु वाचून सापडेना सुई धरावे ते पाय आधी आहे की सद्गुरु शिवाय आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होतच. कारण परमात्म्याचं यथार्थ ज्ञान स्वरूप ज्ञान त्याला आपण आत्मज्ञान म्हणतो की स्वरूपाचं ज्ञान हे संतांच्या शब्दानच होतं. हे ग्रंथ वाचून होत नाही किंवा हे काही अनेक प्रकारच्या कितीही साधना केल्या तर कोणत्याही साधनानं होत नाही. पण साधना करून संतांची भेटच झाली पाहिजे आणि संत भेटीचा महिमा म्हणजे ब्रह्मज्ञान. हे संत भेटीशिवाय होत नाही. मग संत भेट होते त्याला कारण आहे पण अगोदर चित्त शुद्ध झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? चित्त निर्मळ झालं पाहिजे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ मग येऊन गोपाळ राहे तेथे. परमात्मा आपल्याला भेटतो पण चित्त निर्मळ झाल्याशिवाय चित्त म्हणजे मन निर्मळ झालं पाहिजे. मन म्हणजे काय तर मन म्हणजे अनेक संस्कार अनेक संस्काराचं झालेलं मन. संस्कार म्हणजे अनेक प्रकारच्या वासना मनामध्ये आहेत. मग त्या चांगल्या आहेत वाईट आहेत पण वासना. मन म्हणलं की वासनेचा गुच्छ. मन म्हणलं की वासनेत म्हणजे जे की अनेक संस्काराचं झालेलं या अंतःकरणात काय संस्कार आहे आणि ते संस्कार म्हणजेच मन. संस्कार कशाचे तसं म्हणे संस्कार अनेक या प्रपंचाचे संस्कार अनेक संस्कार आहेत. पापाचे पुण्याचे हे संस्कार पण हे संस्कार
संस्कार संस्कार राहिले नाही. ही संस्कार परमात्मा रूप झाली पाहिजे. संस्कार कसं झाली पाहिजे? परमात्मा रूप झाली पाहिजे. संस्कार प्रपंच रूप राहिले नाही. मन तर सगळ्यालाच पण सगळ्यालाच आहे, पण सगळ्याच्या मनात सगळे सारखे नाही. कोणाच्या मनात प्रपंच विषयी वासना आणि हरिभक्त असतील त्याचंही मन वासनेतच. सगळ्याच मन कशाच आहे? वासनेच. म्हणजे मनात अनेक प्रकारचे संस्कार आहेत. पण हरिभक्त असतील त्याचं मन कोणत्या संस्काराचं? त्याचं मन हे हरीच्या संस्कार. त्याला हरीच आवडतो आणि क्रिया हरीच्याच करा. श्रवण हरीचंच करावं वाटत. का कर्म करायचं ते कोणतंही असो, ते कर्म परमात्म्याविषयीच. ते श्रवण असो, मनन असो किंवा निधी ध्यासन असो किंवा कोणत्याही प्रकारचं शारीरिक कर्म असो, हे त्याला काय परमात्म्यात, त्याला चालावं वाटलं तर परमात्म्याकडे जावं, त्याला पाहावं वाटलं तर परमात्मा पाहा, त्याला बोलावं वाटलं तर परमात्म्याविषयीच बोलावं, त्याला ऐकावं वाटलं तर परमात्म्याविषयीच ऐकावं. अशा प्रकारचे संस्कार त्याच्या ठिकाणी असतात. आणि प्रपंचिक माणसाच्या ठिकाणी संस्कार असतात कशाची? की संसार वाढविण्याची, संसारात सुख पाहण्याची संस्कार. हे मिळविलं तर सुख मिळेल, ते कमिवलं तर सुख मिळेल, त्याच्यासाठी वाटल ते अहोरात्र तो खटपट करतो, धावतो, पळतो. नाही, सगळी लोक पळणं चालू आहेत नाही, सगळ्याच एकामागे एक पळायला लागले. सदा विषयाची त्या विषयाची पण पळणं चालू आहे एकामागे काय? सर्व सुखाची आशा जन्म घ्या. सगळं एकामाग पळणं चालू. कोणी थांबायला तयार नाही, सगळेच पळणं चालू आहे. एक दृष्टांत सांगते. एक पिंपळाचं पान पडलं, पिंपळाखाली सस बसलेलं होतं, पिंपळाच्या थोडं पुढे बसलेलं होतं. पण पिंपळ मोठा पिंपळ होता आणि त्या पिंपळाचं एक वाऱ्याने पान उडालं आणि ते पान असं वाऱ्याने हालत खाली उडालं. त्या सशाला वाटलं आकाशच कोसळाले, म्हणून ते ससा पळत सुटला. ससा खाऊन पळाला म्हणून त्याच्या मागे त्याला कोला भेटला की काऊन पळाला. तो म्हणला अरे आकाश पडायले, पळ म्हणे. आकाश पडलं तर सगळीच मरतो, पळा. आता कोल्याला वाटलं हे शिकार आहे, पण आता मरणापुढं कशाच आलं? मरण म्हणलं की सगळ्याला भीतीची. आणि म्हणून सस पळायला म्हणून त्याच्या मागं कोलं पळालं. कोल्याला नंतर लांडगा घातला. तो म्हणला काऊन पळायला? ते म्हणे अरे आकाश पडायला म्हटलं तर अंगावर पडून मग दबून जातो, पडतो. हे त्याच्या मागं पळायला मरणाच्या भीतीनं, तो त्याच्या मागं पळायला. पुढं त्याला वाघ भेटतो, वाघालाही तो लांडगा तीच सांगतो की आकाश पडायला पळा. त्या वाघाला पुढं गदा भेटतोय. गदा. त्याला हे त्याने विचारलं वाघाला, एवढे जण का पळायले? आता कसं पळायले? याचं पळणं असं होतं की सस पळायला तर सशाने कोल्याला सांगितलं, मग कोलं सशाच्या मरणाच्या भीतीनं. कोल्याला पुढं लांडगा भेटला, आकाश पडायला मानल्यावर कोल्याच्या पुढं लांडगा पडायला. पुढं लांडग्याला वाघ भेटला, वाघाने ऐकलं तेच की आकाश पडायला म्हणल्यावर लांडग्याच्या पुढं वाघ, त्याच्या पुढं मग गध भेटलं त्याला की गध त्याच्या पुढं पळा. आणि गध पुढं ही सगळी रांगमाल आणि गद्याच्या लाता त्या वाघाच्या तोंडावर मनाच्या. गद्याचं पळणं म्हणजे कसं आणि त्याला आता कोण खालं? वाघ खाला. पळायला कसे इच्छेनं की आपल्याला सुख भेटावं. हे आकाश पडलं तर मरणाच्या आकांतानं मरू नाही अशा हिशोबाने ते पळालं, सुखाच्या हिशोबाने पळालं. गेलं म्हणजे लांब पुढं पळालं म्हणजे आकाश मागं पुढं. अशा प्रकारचं आपलं सुद्धा असंच धावणं चालू.
एका पुढे एक एका पुढे एक एका पुढे एक की सुखाची प्राप्ती कशात होईल? प्रपंचात सुख भेटून अशी इच्छा धरून सगळी पळाय. वैभव शरद महाराजांच्या याच्यात असते का? पण प्रपंचात सुख नाहीच, सुखाचा पत्ताच नाही. सगळे पळायला लागले. सगळ्याचं पळणं जसं व्यर्थ आहे तसं प्रपंचात सगळ्याचं पळणं कसं आहे? व्यर्थ आहे. लक्षात घेतलं पाहिजे की सुख कशाचं आहे, सुख कशात हे काही कळत नाही आणि ते संताशिवाय कळत नाही. पण ते संताशिवाय कळत नाही आणि म्हणून सुख भेटत नाही. संत भेटत नाही तर सुखाची प्राप्ती होणं शक्य नाही. कारण संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती पाहिजे. संताशिवाय सुख प्राप्त जीवनात होणं शक्य नाही. हे साधू संताला माहिती, साधू संत हे सांगतील सगळे. म्हणून चित्त शुद्धीचा मार्ग अगोदर सुरू. कारण संताचं चित्त शुद्ध झाल्याशिवाय ऐकू शकत चित्त शुद्ध झाल्याशिवाय संताचे शब्द ऐकावं वाटत नाही. कोणालाच ऐकावं वाटत. म्हणून चित्त शुद्धीचा पहिला परमार्थ सांग. चित्त शुद्ध आपुलाले चित्त शुद्ध करा. पहिला परमार्थ म्हणजे चित्त शुद्धीचा आहे आणि तो चित्त शुद्धीचा परमार्थ. पहिलं काय? चित्त शुद्धी करा. चित्त शुद्धी करणं म्हणजे काय करा? तर मन विक्षेप हे दोन दोष आपल्याला ते काढावं. आणि तिसरा जो आहे मनाच्या ठिकाणी आवरण दोष. आवरण दोष संताच्या कृपेनं जाऊ. संत ते आवरण दोष काढीत. चित्त शुद्ध करण्यासाठी अगोदर मन आणि विक्षेप हे दोन दोष गेले पाहिजे. आणि हे दोन दोष जाण्यासाठी आपल्याकडून निष्काम कर्म उपासना केली पाहिजे. कशी? निष्काम कर्म उपासना झाली पाहिजे. निष्काम कर्म उपासना कशाने होते? तर निष्काम कर्म उपासना निष्काम कर्म केल्याने होते किंवा नामचिंतन कशाने होते? नामचिंतन. हरीचं नामस्मरण केल्याने. मग निष्काम कर्म उपासना म्हणजे काय? तर निष्काम कर्म उपासना म्हणजे जसं वारी चालणे आहे का नाही? आळंदीहून आपण किंवा देहून पंढरपूरला जातो का नाही? वारीत चालणं म्हणजे निष्काम कर्म उपासना. एकादशी व्रत करणं म्हणजे निष्काम कर्म उपासना. एकादशी एकच व्रत आहे, निष्काम कर्म उपासना. बाकीचे उपास आहेत ते सकामी. तुम्ही कोणतेही करा. तुम्ही चतुर्थी जरी करीत असतात तर ती सकाम उपासना. काहीतरी मागण्याच्या इच्छेनं आपण हे उपास. कोणी सोमवार करीत असं, कोणी मंगळवार करतं, कोणी गुरुवार करतं, कोणी वैभव लक्ष्मीचे शुक्रवार करतं आहे का? कोणी हनुमंतरायाचे शनिवार धरतं, कोणी खंडोबाचे रविवार धरतं, आईचा मंगळवार धरतं. अनेक भक्ताच्या अनेक देवता आहेत आणि अनेक देवताकडून काहीतरी फलाची अपेक्षा करून तू उपासना करतो. याला सकाम उपासना. काहीतरी पाहिजे देवाकडून, पाहिजे पण काहीतरी पाहिजे, प्रपंचातलं पाहिजे, त्यासाठी उपासना. याला सकाम उपासना म्हणायची. सकाम उपासनेचं फल हे फल भेट, पण हे फल सुखदायी नाही. हे काय? आता एखाद्याने समजा मुलगाच होत नाही म्हणून देवाची उपासना केली, वृत्त वैकल्य केले, अनेक प्रकारचे वृत्त वैकल्य केले आणि दैवायोगाने मुलगा झाला तर त्याला वाटतं माझी देवता मला प्रसन्न झाली. बघा आमची देवता किती जागृत होती, नवस केला, उपासना केली की मुलगा झाला. पण दैवायोगाने तो मुलगा 2-3 वर्षात वारला, काहीतरी बिमारी.
मग आता पुन्हा बोंबाबोंब सुरू झाली. मग आता देवाला पुन्हा उपासना केली. आता पहिली उपासना कशासाठी केली? ती मुलगा होण्यासाठी केली. मुलगा होण्यासाठी एवढीच अपेक्षा होती ना, हो. मुलगा व्हावा म्हणून. हम्म. त्यांनी मरू नये असं थोडंच मागितलं होतं. नाही. तो जास्त दिवस जागा असं थोडंच मागितलं. फक्त मुलगा व्हावा म्हणून उपासना हो. केली. मग झाली. पण ती सकाम कर्म उपासना असल्यामुळे टिकलं का ते सुख? नाही. मग सकाम कर्म उपासनेचं सुख टिकत नाही. आणि हे सुख प्रपंचातलं सुख आहे. प्रपंचातलं सुख हे कल्पना मात्र असतं. हे कल्पना मात्र म्हणजे हे दिसायलाच असतं, असायला नसतं. म्हणून हे सुख काही दिवस, थोडे दिवस झाल्यासारखा भास होतो आणि पुन्हा त्या सुखाचं रूपांतर दुःखात होतं. त्याच्यात होतं दुःखात होतं. मग पुन्हा रडायला सुरुवात. मग हे सकाम कर्म उपासनेची फल. पण निष्काम कर्म उपासनाचं फल म्हणजे हरीची प्राप्ती, परमात्म प्राप्ती. त्यासाठी काय? निष्काम कर्म उपासना आहे. निष्काम कर्म उपासना केल्यामुळं चित्त शुद्ध होत असतं. एकादशी व्रत असं आहे. व्रता माझी व्रत एकादशी पाव. एकादशी व्रत सगळ्या व्रताचा राजा आहे. सगळ्या व्रतातलं श्रेष्ठ व्रत म्हणजे एकादशी. की एक एकादशी जरी एकादशी व्रत जर नित्यनेमानं केलं तर सगळे व्रत केल्याचं फल मिळतं. कोणते? सगळे. किती अवघड मोठमोठाले चांद्रयानी व्रत असो किंवा ते आणखीन सांगितलेले मध्ये अवघड व्रत सगळे. कारण हत्ती के पाव में सबके पाव म्हणतात ना, हत्तीच्या पाया एवढा कोणाचाच पाय नाही. सगळे पाय म्हणजे हत्तीच्या पाया. तसं सगळे व्रत म्हणजे एकादशी व्रत. हे एकादशी व्रत केलं की सगळेच व्रत केल्याचं फल. पण लोकांचा विश्वास एकादशीवर नाही. कारण एकादशीचं फल नगदी नाही ना, असं वाटत नाही ना. काय एकादशी केल्याने काय होतं? उलट उपाशी राहावं लागतं. चतुर्थी केली म्हणजे गणपती प्रसन्न होतो. जे मागितलं ते देतो, आहे का नाही? शुक्रवार केली म्हणजे लक्ष्मीचे किंवा त्या संतोषी माताचे केली. गुरुवार केली की काहीतरी घरात भरभराटी होती, आहे का नाही? वैभव येतं असं वाटतं का? येतं का नाही कोणाला ठाऊक. पण वाटतंय का नाही? पण असं काही होतं का नाही त्याची त्याला माहित. पण असं वाटतं. पण एकादशी केल्यावर काय होतं? असं बरेच लोक एकादशी करीत नाही, बाकीचे उपवास करीत नाही असं नाही, करते. पण एकादशीवर भाव नाही. आमचे मित्र येत ते सगळे चतुर्थी करते. आता आम्ही रोज संगच राहतो. त्याला म्हणलं एकादशी धरता ना. नाही एकादशी धरली ना काय होतं? संध्याकाळी लय त्रास. चतुर्थीला म्हणजे संध्याकाळी वाटतंय म्हणजे भावच नाही. काय नाही? भाव नाही. अरे एक दिवस नाही खाल्लं तर काय मरण? तरी 2-3 टाइम साबुदाणा खिचडी खातो, भगर खातो. पण एकादशीवर भावना नाही. म्हणजे निष्काम फल ज्याने म्हणजे निष्काम कर्म उपासना ज्याचं फल म्हणजे सुख. ती निष्काम कर्म उपासना करावं वाटत नाही. कशामुळे करावं वाटत नाही? याचं कारण आहे मनातले संस्कार तसे. मनातले संस्कार तसे की देवाकडे जावं वाटत नाही. देव प्राप्ती कोणालाच आवडत नाही. आणि विषयाची प्राप्ती मात्र सगळ्याला आवडते, आहे की नाही? मुलं बाळ सगळ्याला आवडते. पैसा, धन, संपत्ती हे सगळ्याला आवडत. पण देव कुठं आवडत? आणि देव जर आवडत असेल, देव जर प्राप्त करायचा असेल, देव जर भेटावा वाटत असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागतं? निष्काम कर्म उपासना. आणि निष्काम कर्म उपासना केली की देव भेटलाच. देव भेटल्याशिवाय राहतच. कारण देवाला तेच आवडत आणि त्याच भक्ताला देव. सकाम कर्म उपासना जे करणारे त्याला मात्र प्रपंचातलं सुख झाल्यासारखं होत असत. प्रपंचातलं सुख म्हणजे तिथं सुख नसतंच, ते नावाला असत. पण त्याला वाटत असत की आम्हाला सुख झालं, ह्याच्यामुळे झालं. शक्य नाही. सुख काय ते अगोदर नीट कळालं पाहिजे. सुख
काय आहे ते अगोदर कळालं पाहिजे, मग ते सुख शोधण्याचे प्रयत्न करता येईल. आपल्याला एखादं रोगावरला औषध आहे समजा, आपल्याला रोग झाला एखादा, त्या रोगावरला औषध आपल्याला माहीत झालं, आपण शोधणार का नाही त्याला कुठं ना कुठं शोधतो का नाही. तसं परमात्मा प्राप्ती सुख, परमात्मा प्राप्ती सुख काय हे जर अगोदर नीट कळालं तर ते सुख भेटायला उशीर लागेल का? आपल्याला कळायचं नाही ते सुख, आपण प्रयत्न करणार नाहीत का की ते सुख कुठं भेटल आपल्याला, नाही कुठं भेटल अशी मनात इच्छा होईल का नाही? सुख आहे आणि ते कशात हे कळाल्यावर माणूस प्रयत्न करीन का नाही ते सुख प्राप्त करायचं, पण ते सुख काय आहे हेच माहित, सुखाची व्याख्याच माहित. सुख म्हणजे सगळ्याला वाटतं प्रपंचातून प्राप्त व्हा, कशातून व्हा? प्रपंचातून प्राप्त व्हा. प्रपंचात सुख नाही. प्रपंचात बरं वाटलं, प्रपंच वाढा, त्याला वाटतं सुख होतं. आता प्रपंच वाढल्यावर सुख होतं का दुःख होतं? प्रपंच जितका वाढा तितकं दुःख. गाध्याच्या अंगावर जितक्या गोमाशा तितकं त्याला खाता येतो चारा नाही खाता येत. ते ज्याच्याकडे जास्त पैसा झाला, जास्त श्रीमंती झाली म्हणजे आपल्याला वाटतं ते सुखी आहे, तो सुखी नाही, त्याला झोपच येत नाही. प्रपंचातला मोठा म्हणजे तो सुखी आहे का? आपल्याला वाटतं तो मोठा आहे प्रपंचातला म्हणजे पैशा ज्ञान धनानं संपत्तीनं मोठा आहे म्हणजे सुखी असं नाही. सुख म्हणजे काय धन आहे का? धनाची धनाचं सुखाची काय बरोबरी आहे का? नाही. जिथं धन आहे तिथं तर उलट अनर्थ आहे, आणि ते अनर्थ सुख देते का दुःख देते? दुःख देते. धनाच्या ठिकाणी 14 अनर्थ सांगितले, ते दुःखच देणारे. म्हणून हे सुख नाही, तर सुख वसे त्याची ठाई बहुपायी संतांची किंवा सुखरूप आहेसा कोणी सांगा, सुखरूप आहेसा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो की परमात्मा सुख. देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजे देव. देवच म्हणजे सुख आहे, सुख म्हणजे देव, आणि तो ते सुख आम्हाला प्राप्त करायचं. साधू संत आम्हाला सांगतात की सुख म्हणजे काय, तर सुख म्हणजे परमात्मा, आणि तो परमात्मा आम्हाला प्राप्त करायचा आहे. तो भेटला म्हणजे सुख भेटलं. मग आता तो परमात्मा प्राप्त करायचा आहे का प्राप्तच आहे? प्राप्तच आहे. तो फक्त आपल्याला माहित ध्यानात काय नाही, ध्यानावर नाही. हा परमात्मा दूर आहे का आपल्याहून वेगळा गेला आहे का कुठं? नाही, परमात्मा आपल्या जवळच आहे, नाही आपणच. पण आपल्याला ते डोळ्यावर काय आलं पुढं आलं. जसं आपल्याला एखाद्याला कावीळ झाला म्हणजे त्याला चंद्र पिवळा दिसत असतो, सगळं चांदणं पिवळं दिसत, तसं आपल्याला झालं की ह्या विषयाचा विषयरूपी कावीळ आपल्याला झालेला. त्याच्यामुळं आपल्याला काय होतं की आपल्याला जे सुख आहे ते सुख बाहेर वाटतं. कुठं वाटतं? बाहेर वाटतं. आपण सुख बाहेर पाहतो, सुख बाहेर नाही, सुख आत आहे. सुख बाहेर नाही, कुठे येते? आत आहे. आणि ते आपण सुख जर आपण बाहेर पाहिलं तर सापडत कसं? नाही, अगोदर आत बघा. आत बघितल्याशिवाय सुख कळायचं नाही. मग आत हरी बाहेर हरी, हरीने घरी घर कोंडली की आत हरी. अगोदर आत शब्द वापरा. आत हरी बाहेर हरी, अगोदर आत बघावं लागतं. आत बघितल्यावर हरी कळाला की मग बाहेर बी हरीची, मग सगळा हरीची. अवघा देवची झाला पायी भरून या अंतर्बाही, आत हरी बाहेर हरी, सर्वत्र हरीची. पण तो आपल्याला कळत नाही, तो आपल्याला लक्षात येत नाही. त्याचं कारण काय? आपण जिथं सुख आहे तिथं पाहत नाही, दुसरीकडेच पाहत आहे का नाही. आपल्याला वाटतं बाहेर असं सुख कुठे? एका आजीची सुई हरपली, गोदड शिवताना काय हरपली? सुई हरपली. आता ती घरात गोदड शिवली, सुई हरपली. पण ती आता सुई पाहताना ती पाहत पाहत इकडं अंगणात आली. बाहेर ग्रामपंचायतचा लाईट होता, तिथं आंब्याखाली येऊन पाहू लागली. एक जणांनी विचारलं, आजी काय पाहिला तू? सुई हरपली रे बाळा.
पाहिले गावापासून पण सापडत. तो म्हणला कुठं शार्पली होती? ते म्हणे घरात गोदळ शिवू लागली, तिथं कुठं पडली कळत ना. म्हणले बाहेर कशाला पाहिलीस? पण घरातच पाहिली. म्हणली घरात पाहिली असते पण आधार पडा घरात, लाईटच नाही घरात, घरात काय दिसत नाही. मग इथं पाहिली. आता इथं दिसायला इथं उजेडी, मग इथं दिसन का सुई? कुठं हरपली? घरात पाहिली कुठं? बाहेर बाहेर. तसं आपलं झालं. सुख कुठे? आत. सुख कुठे? आत. आपण पाहिलोत कुठं? बाहेर. तसं आपल्याला बाहेर आपली नजर बाहेर. आपलं मन बहिर्मुखी. मन कुठे? बहिर्मुख. मनाच्या ठिकाणी दोन दोष, एक चंचलता आणि दुसरी बहिर्मुखता. मनाच्या ठिकाणी मन सदा बहिर्मुख या. बहिर्मुख म्हणजे त्याला विषयाकडे धावा वाटत, विषयाकडे पळा वाटत. ते इकडं मधात रमतच नाही. ते कुठं? लेकर पहा ना, लेकर घरात रमतच नाही, बाहेरच खेळत. त्याला का उठलं की सकाळी उठलं की ते बाहेर पळत. तिकडचा सोबती एखादा येईल, इकडचा एक येईल. ते घरात आई वडील किती त्याला सांगितले बाहेर जाऊ नको, ऊन झालंय, ते ऐकत का? नाही. त्याला उठलं झोपेतून किती बाहेर पडत. तसं हे मन जाग झालं की बाहेर पडत. चला शेतात, चला तालुक्यात ठिकाणी, चला इकडं कुठंतरी बाहेर सुख पाहत. बाहेर सुख पाहण्यासाठी कुठं पळत ते बाहेर. त्याला वाटतं रमायसारखं काहीतरी बाहेर आहे. कुठे? मनाला रमा वाटत, मनाला रमा वाटतं. पण कुठं रमावं? त्याला बाहेर रमायची सवय लागते. आता बाहेर काय? बाहेर पंचविषयाशिवाय दुसरं काय नाही. पंचविषयाचा पसार आहे आणि मनाला ते आवडतं. मन तिकडं बाहेर पडतं. मन आत रमत का? नाही. कोणाचं मन आतमध्ये बरं पाय असं केलं त्यांनी की ज्यांनी आता बघा ना, श्रवण करणारे आपण सगळे श्रवणातली मंडळी, तरी श्रवण करतो. श्रवण केल्यावर मनन किती जण करते बरं? आता आपण प्रवचन ऐकलं की संध्याकाळी 10च्या नंतर प्रवचन संपलं की आपण 10:30ला आराम करतो. त्यावेळेस आराम करताना पुन्हा 10:30 ते 11:30 पर्यंत मनन केलंय का कोणी? काय सांगितलं ते आज ध्यानात नाही. त्याच्या आधीच्या प्रवचनात नाहीच नाही. गेल्या प्रवचनात काय सांगितलं ते बी नाही. रात्री काय सांगितलं ते सुद्धा आता द्या. म्हणजे मनन कोणी करीतच नाही. मनन करीत नाही तर त्याच्या पुढे निधी ध्यासन कोण करीत? निधी ध्यासन सुद्धा करीत नाही. मग ती गाय पाहणं चारा खाती का नाही? ती पोटभर चारा खाती. गच एकदा बांधायला लागली ना, चांगलं गवत असलं की ती सरळ खाऊन घेते. पोट भरत तिचं. आणि मग संध्याकाळी घरी आणून तिला पोट्यावर बांधलं की ती पा झोपती का? नाही. ती मस्त रवत करीत बसते. तसं आपण श्रवण केल्यावर पुन्हा मनन करीत बसतो का? मनन करणं म्हणजे रवण करतो. आपण रवण करीत नाही का? ऐकलेलं पुन्हा पुन्हा ध्यानात आले नाही. काय ऐकलं, काय ऐकू ते घेण्यासारखं यार. तेच महाराज इथं सांगतात. आपल्याला चुकताना तेच ऐकायचं, त्याच्यावरच प्रवचन. किंवा चित्तशुद्धी कशी झाली पाहिजे? श्रवण झालं पाहिजे. आणि ते श्रवण केलेलं श्रवण, त्या श्रवणाचं मनन केलं पाहिजे. मनन केल्याच्या नंतर मग निधी ध्यासन झालं पाहिजे. मग काय झालं पाहिजे? निधी ध्यासन झालं पाहिजे. मग श्रवणानं चित्तशुद्धी होते. अशा प्रकारचं श्रवण झालं पाहिजे. मग श्रवण झाल्याच्या नंतर चित्त शुद्ध झाल्यावर त्या शुद्ध चित्तात अंतःकरणात संताचा बोध असत असतो, रुजत असतो. आणि मग रुजल्यावर त्याचं रोपट बाहेर पडतं. ते ज्ञानरूपी रोपट बाहेर पडतं. त्याचा वृक्ष तयार होतो आणि त्याला मोक्षाचं फळ येत असतं. काय येत असतं? मोक्षाचं फळ. आपली जमीनच अशी वासाडे की तिथं हे संतांनी पेरलेलं बीज ते उगवतच नाही.
उगवतच नाही तर त्याचा वृक्ष कधी व्हायचा, त्या वृक्षाला फुलं कवा यायचे, त्या फुलातून फळात रूपांतर कधी व्हायचं, हे आपलं लक्ष नाही. काय नाही? लक्ष नाही. लक्ष नाही. आपण परमार्थ करतो पण काळजीपूर्वक करीत नाहीत. एवढी काय तर थोडी जी कसकस आहे का, एवढी परमार्थाचा नाद आपल्याला चांगला आहे. बरं. आपण परमार्थ चांगला करतो पण लक्षात घेऊन करीत नाही की परमार्थातलं वर्म काय आहे. ते वर्म जर चुकलं तर काय होते की ते परमार्थ केला. बरेच लोक गंध फासू लावते, सगळे माळी मोठमोठ्याला घालतात, पण परमार्थ म्हणजे काय गंधन टोप्या टिळे आहेत का? नाही. अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. अंतःकरण शुद्धीचं लक्षण काय आहे हे नीटनेटकं सांगलं पाहिजे. परमात्मा प्राप्ती कशाने होईल, त्याच्यासाठी नीटनेटका परमार्थ कसा करावा लागतो ते लक्षात घेतलं तरच जमत का नाही. उगच कसं काय जमत. व्यवहारात आपल्याला कसं जमत नाही. सोयरी केला गेलो तर आपण सगळे मुलगी बघायला गेलो तर तिचे गुण हे सगळं पाहतो का? ते सगळं पाहून विचार करून चार चौघाला विचारून ठेपे काढून मग मुलगी पसंत करतो. माणसं कसं काय बाबा, नाही तर आम्ही असे ते भेटावं ते भेटावं तशी ती कुणाची याची पावल्या खेळत आमच्या घरी असं पाहतो का नाही. आपण सगळं नीटनेटकं पाहतो. तसं व्यवहारात जर आपल्याला सगळं एवढं नीटनेटकं लागतं तर परमार्थात कसं बी जमत का? ओबड धोबड नाही. परमार्थात सुद्धा नीटनेटकं विचार करून आहे का नाही. सारासार विचार करा. उठा उठी सार काय आणि आसार काय याचा विचार करा. नीट करा. तसं परमार्थात बी आपल्याला शिरायचं म्हणल्यावर परमार्थ कसा करावा ते योग्य दिशेनं करायला पाहिजे. संतानं कसा केला, संताच्या संगतीत केला पाहिजे. महाराज इथं आजच्या चिंतनात सांगतात की तरावया भोळे भाळे जण तरावया भाळे भोळे जण मुख्य चित्त शुद्धीच कारण जन्म कर्म हरीचे गुण करावे श्रवण आज्ञा घरी. भाळे लोक तरण्याकरता चित्त शुद्धी हेच मुख्य कारण आहे. आणि चित्त शुद्धीचे साधन कोणते असेल तर ते आहे हरीचा जन्म कर्म आणि गुण याचे श्रवण करावे. आता चित्तशुद्धीचं कारण सांगितलं म्हणजे की भोळे भाळे हे लोक सगळे तरले पाहिजे. सगळ्याचा उद्धार झाला पाहिजे. संतांनी सगळ्याचा उद्धार व्हावा म्हणून अशा सोप्या पद्धतीनं करून ठेवलं की त्याच्यासाठी कठीण असणाऱ्या साधना त्या संतानं डावलल्या, लाथाळल्या आणि सोपा मार्ग म्हणजे हरिभक्ती. हे भागवत धर्म अत्यंत सोपा म्हणजे की सगळ्याला तो करते. संसारातली प्रपंचातली माणसं हे प्रपंचानं अगोदरच शिणून गेलेले प्रपंचात राहून त्याला परमार्थ करण्याची काय त्याला वाटत काय की पोट भरावा का देव खावा. सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, काय करू. अहो महाराज आम्हाला रिकामपणच नसते. कशाचं कीर्तन आणि कशाचं प्रवचन सकाळपासून कामाला लावावा तर संध्याकाळपर्यंत कुठं आम्हाला कीर्तन ऐकायला टाइम आहे का, प्रवचन ऐकायला टाइम आहे का, कोणाच्या संगतीत बसायला वेळच नाही असं. पण संतांनी असा सोपा करून ठेवला की कितीही तुम्ही रात्रंदिवस कामात असले तरी मी तुम्हाला परमार्थ सोपा. मग काय सांगितलं की तरावया भाळे भोळे जण. हे भाळे भोळे लोक, भाळे भोळे म्हणजे न शिकलेले तर ते हुशारच आहेत. शिकलेले आहेत ना, शहाणे आहे का. पण शिकलेले म्हणजे न शिकलेले अंगठे बहादर ज्याला काय शाळेतच गेलेले नाही, काहीच माहित नाही ते म्हणजे मग आम्हाला कसं काय कळत. तुम्ही बोललेलं कळतं ना.
कळतं का नाही? आपण व्यवहार करतो का नाही बोललेला? बोलूनच करतो का नाही? शिकलेला माणूस जरी नसला तो बाजारात जात नाही का? त्याच्या लेकराला कपडे आणत नाही का? बायकोला साडी आणत नाही का? ते शिकलेला नाही म्हणले तिने भ्यावा ना बाजारात जा. भेटू का तो? सगळं आणतो का नाही? किराणा खायचं हे सगळं. मग तसंच आहे ना. हे तरी कोणतं अवघड आहे? परमार्थात काय अवघड आहे? परमार्थात सुद्धा हेच आहे की सोपं साधं संत सांगते सोपं आणि ते सगळ्याला जमत. अशा प्रकारचं मुख्य चित्तशुद्धीच कारण. मुख्य कोणीही असो, केवढा शिकलेला असो की न शिकलेला अनपढ असो, सगळ्याला परमार्थ करायचा असला तर त्याला चित्तशुद्धीच अगोदर करावं लागेल. म्हणजे मग चित्तशुद्धी करणं शिकलेल्या जमून आम्हाला जमत. अरे सगळ्याला जो मनुष्य देहाला आला त्याला जमतंय. सगळ्याला जमत. कळतं का नाही? सगळ्याला बुद्धी दिली का नाही देवाने? सगळ्याला दिली का नाही? मनुष्य जात सगळं सगळ्याला दिली. शिकलेली माणसं काय चांगल्या भाकरी खाते तर जे अनफडीत अंगठी बादर ते काय गुंड्यात पाणी घालून ते गुंडा करून खातात का? भाजूनच खातात. सगळ्याला जमतं का नाही ते? अहो सगळ्याला जमतं हे सगळं. मग परमार्थ बी तसाच आहे. सगळ्याला जमत. परमार्थ सगळ्याला जमतो. आणि संत आमचे महाराज तर आपले इतकं सोपं सांगते की ती अनफडातला अनफड असो त्याला सहज कळून असो सोप्या भाषेत त्याच्या भाषेत सांग. लय मोठे असे शिकलेले असली चांगले मोठाले विद्वान असले शिक्षण झालेले तर त्याला इंग्लिश मधून मी सांगतो. कोणत्या भाषेत 2-4 भाषेत त्याला हिंदीतून बोलतेत, उर्दूतून बोलतेत, इंग्लिश मधून बोलतेत, मराठीतून बोलतेत. कोणत्या भाषेत सांगते जसा पुढं भाषेला असं तसं. मग किती बी अनफड असला न शिकलेला त्याला बी सहज सांगते तू देवीस. आणि त्या पुन्हा खाना सांगते तू कसा देवीस हे त्याला सांगतो. अशा प्रकारचं एवढं सोपं संत सांगते. मग हे सगळ्याला जमत तर काय करा म्हणले? मग चित्तशुद्धी करण्यासाठी काय करा? तर हरी जन्म कर्म हरीचे गुण करावे श्रवण अत्याग्री. की काय करा म्हणले? की हरीचा जन्म, हरीचं कर्म आणि हरीचे गुण याच श्रवण करा. आता हरी म्हणजे हरीचे अनंत अवतार आहे का नाही? हरीचे अनंत अवतार आहे. अनंत अवतारातलं त्याचं जन्म कर्म गुण हे त्याचं वर्णन करायचं. त्याचं चरित्र ऐकायचं. त्याचे गुण कसे त्या गुणाचं वर्णन करायचं. त्यांनी काय कर्म केलं त्या कर्माचं वर्णन करायचं. अशा प्रकारचं की महाराज सांगतात की चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता जेने सादरे ऐकी माता तेने सादरे हरिकथा सांगता परिसावी. महाराज दृष्टांत सांगून आपल्याला सांगते तेव्हा हे हरीचं जन्म कर्म आणि गुण कसं ऐकायचं तर म्हणले जसं एखाद्या आईचं यात्रेत हरवलं आणि ती जशी सारखी पाहून 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 कंटाळून जाते आणि सारखी आक्रोश करीत असते. तिचा लाडका एकुलता एक लेकरून यात्रेला गेली, ते लेकरून हरवलं. तर ती जशी वेडी होती त्या मुलासाठी लेकरासाठी की कोणालाही विचारते माझा मुलगा दिसला का हो, माझा मुलगा दिसला का हो. आणि एखाद्याने म्हणावं हो दिसला, हो दिसला म्हणल्यावर तिचे कान जसे टवकारून जातात की आता कसा आहे सांगा, कुठं आहे तो सांगा. हे बोलण्यासाठी तिचे कान कसे टवकारून जाते. ती जसं सगळी एवढ्या जत्रातला गर्दा असतो तो गर्दा एवढा गर्दा आहे पण त्या गर्द्यावर तिचं चित्त नसतं. ते कानात ते शब्द येत नाहीत की तो समोरचा व्यक्ती काय बोलतो. हो आहे तुमचा मुलगा असं जर म्हणलं तर कुठं आहे कसा आहे तिचं वर्णन कसं करील तो आणि कुठं आहे सांगल याच्यावर तिचं लक्ष असतं. ती जशी अशी कान टवकारून ऐकते
एक चित्त लावून ऐकते कुठे माझा मुलगा नाही पाहिजे असं. कसा आहे तो. असं ज्यावेळेस तिला ऐकायचं त्यावेळेस ती जत्रातला एवढा कालमा असला तर त्या कालमा तिच्या ध्यानात नाही. तर फक्त तो व्यक्ती काय बोलतो त्याच्यावर तिचं लक्ष आहे. तसं म्हणले ऐकलं पाहिजे. कसं ऐकलं पाहिजे. ईमेलचं काहीतरी तसं ऐकलं पाहिजे. आपण प्रवचन ऐकताना पण गप्पा मारू मारू प्रवचन ऐकतो आहे का नाही. एकमेकाला बोलत बसतो. कोणी एकमेकाला बोलतो, कोणी एकमेकाला मी आता खालच्या कोणी जेवण करतं. ईमेलवर करून बघावं. म्हणजे टीव्ही पाहिल्यासारखं प्रवचन बी आपण पाहतो का ऐकतो काय मिळत नाही. प्रवचन ऐकायचंय का पाहायचंय. ऐकायचंय म्हणून ऐकलं पाहिजे. लक्ष लावून आहे का नाही. चित्त देऊन ऐकलं पाहिजे. ध्यानात घेतलं पाहिजे. महाराज म्हणतात की चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता जेने सादरे ऐके माता तिने सादरे हरिकथा सार्थ कथा. अशा प्रकारची हरीची कथा ऐकली पाहिजे. हरिकथा जिथं चालली असं मन लावून ऐकलं. हरीचं श्रवण केलं पाहिजे. हरीची कथा म्हणजे हरीचं गुण. आता हे आपलं वर्णन चालू आहे. हे हरीच्या स्वरूपाचं वर्णन चालू. प्रवचनात काय असतं. हरीच्या स्वरूपाचं वर्णन. तिथं मंदिरात एखादं भक्तिविजय, हरिविजय, रामायण, महाभारत असे ग्रंथ लागले तर त्याच्यात हरीचं चरित्र आहे. श्रीमद भागवत लागलं तर ते हरीचं चरित्र आहे. ते ऐकावं. सांगणारा तसा असावा आणि ऐकणाऱ्याने बी मन लावून ऐकावा. अशा प्रकारचं हे अशी जोड जमली की आहे. कसं ऐकावा. तो चुकलेला मुलगा जे त्याची वार्ता जशी ती आई ऐकते तशा प्रकारचं चित्त देऊन ऐकलं पाहिजे. हरीची जन्मकर्मे अनंत गुण म्हणाल त्याचे मेल श्रवण लोकप्रसिद्धी जे जे पुराण ते श्रद्धा संपूर्ण ऐकावे. महाराज म्हणतात कोणी असे म्हणेल की हरीची जन्मकर्मे व गुण अनंत आहेत त्या सर्वांचे श्रवण होणार नाही. त्याचे उत्तर असे की पुराणात व लोकांत जी जी जन्मकर्मे व गुण प्रसिद्ध आहेत ते ते सर्व श्रद्धेने ऐकावे. पुराणामध्ये वसुरुद्र, आदित्य, मरुद्गण, इंद्र, बृहस्पती, प्रजापती इत्यादी पुष्कळ देव सांगितलेले आहेत. पण तेही सर्व ज्याच्या चेती लागतात तो समर्थ चक्रपाणी भगवान वेद पुराणांनी वंदे मानला आहे. सगळ्या देवाचा परमात्मा ईश्वर. अनेक देवता आहेत. 33 प्रकारच्या देवता सांगितले नाही. 33 कोटी. त्या सगळ्या देवाचा जो देव आहे तो ईश्वर, तो परमात्मा, त्याचं गुण वर्णन ऐकलं पाहिजे. बहुदेव बोलिले पुराणी तेही लागते ज्याची चिरणी तो समर्थ चक्रपाणी जो वेद पुराणी वंदिजे. त्याची जी जी जन्मे अति अद्भुत जी जी कर्मे परमार्थ युक्त स्वमुखे बोलिला भगवंत ती ज्ञानार्थ परिसावी. जे जे केले पुराण श्रवण ते ते व्यर्थ होय मनने विन या लागी श्रवण मनन सावधान करावे. महाराज म्हणतात की जे जे पुराणाचं आपण श्रवण केलं असेल ते ते तात्पर्य अर्थाचा निर्णय करणाऱ्या चिंतना वाचून व्यर्थ. कारण आपण जे जे ऐकलं ते ते चिंतन श्रवण आपण जे केलं तर त्याचं मनन केलं. त्याचं काय केलं पाहिजे. मनन केलं पाहिजे. त्या मनानं वाचून याकरिता श्रवणाच्या नंतर सतर्क सावधानपूर्वक मनन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे. मनन केलं पाहिजे. महाराज इथं सांगतात की मुले घेतली जी गाय दुभते खाता विषय होय तेची दान देता लवला आहे दुभती होय परम. ते दृष्टांत देऊन सांगतात जी गाय विकत घेतली तिचे दूध दही ताक लोणी तूप इत्यादी दूध ते खाल्ले तर ती गाय भोगाचा विषय बनते. आणि तीच सत्पात्र ब्राह्मणाला जर दान दिली तर ती मोक्षाला दुखणारी होती.
गोदानाचं महत्व सांगतो द्रष्टांत एखाद्या गाईचं आपण दूध दही तूप खाल्लं तर शरीर दष्ट पुष्ट होते. आणि तीच जर गाय वेदशास्त्र संपन्न किंवा सत्पात्री असलेला ब्राह्मण त्याला आपण दान दिली तर मोक्षाला कारण ठरतं. तसं महाराज म्हणते की आपण केलेल्या श्रवणाची उपेक्षा केली तर फलाच्या दृष्टीने ते पूर्ण वाच होते. आपण एवढं चिंतन ऐकलं श्रवण केलं आणि त्याचं मननच केलं नाही, मनन केलं नाही तर ते श्रवण सगळं निष्फल होतं, त्याला फलच नाही. काय नाही कळत नाही. कारण त्याचं मननच नाही केलं. मनन नाही केलं म्हणजे त्याची उपेक्षा केली. याचा अर्थ काय? त्याची उपेक्षा केली म्हणजे तुम्हाला गरज वाटली नाही त्याची. उगाच ऐका म्हणजे ऐका. हे सगळ्या ज्योतिताई म्हणतात व्हा सगळे जॉईन व्हा ऐका ऐका म्हणून जॉईन. ते ऐकणं हो का नाही हो, पण जॉईन व्हायचं दुसरीकडे लक्ष जाईन आपण इकडे प्रपंचात. ते ऐकण्याहून काही घेणं देणं नाही. लावून पाहता त्याला दिसलं पाहिजे ऐकायला बरं काय जॉईन झालेली आहे ते. यादीवर पाहिलं की दिसतंय कोण कोण जॉईन, पण ऐकायला कोण कोण हे ज्याची त्यालाच माहित कोण ऐकायला कोण नाही. मग ऐकण्यात श्रवणात मन असलं पाहिजे आणि श्रवण केल्यावर त्याचं मनन झालं पाहिजे. मग मनन केलं तर म्हणले त्या मनन केल्यावर त्या श्रवणाला फली काही नुसतं श्रवण केलं उगच इकडून ऐकलं आणि इकडून सोडलं. हो अशा प्रकारचं पुढं सांगितलं रे की आता सांगताना सांगितलं इथं की तेवी केले जे श्रवण ते मनने परम पावन तेच उपेक्षिता जाण परिपाकी पूर्ण वांज हरिनाम पडता श्रवणी एका गळोनी जाय वदनी एका एकानी चेतिकानी जाय रे घोनी निघोनी हरिनाम हरिनाम पडता श्रवणी ज्याचे निघ्यांत करणी सकळ पापा होनी धुनी हरिचरणी ती विनते. काय म्हणाले की 3 प्रकारचे ऐकणारे असतात, अधिकारी असतात. प्राकृत, मध्यम आणि उत्तम असे हरिनाम श्रवणाचे 3 अधिकारी आहेत. त्यापैकी कित्येक जण प्राकृत जे असतात त्याच्या कानावर हरिनाम पडत, पण ते पडत नाही इकडून ऐकणं आणि इकडून सोडून ते ऐकणं म्हणजे ते ऐकणच नाही, उगाच ऐकल्यासारखं दाखील करणं दाखील. याला काय म्हणले? प्राकृत. दुसरा मध्यम. मध्यम म्हणजे तो ऐकतो. मध्यम भक्तीने ऐकले की ऐकतो तोंडातून बाहेर काढतो. काय करतो? तोंडातून बाहेर. मध्यम ऐकतून तोंडातून बाहेर काढतो, ऐकतो आणि तोंडातून तसं वा काय चांगलं मस्त चिंतन होतं, बरं चांगलं होतं इतकंच म्हणतो, पण त्याने घेतलं पाहिजे नाही, त्याचं मनन केलं. आपण सगळ्या शक्यता पडताळून असं म्हणते मी. तीच लिंक मी पुन्हा टाकते. मग खालची जी येईल ना बरं का, खालची जी येईल ना ती तुम्ही हे करा. बघू तर आपण पर्सनल टाकू नाही चालतंय. तीच टाकली आपण त्यामुळे सगळं टाकून बदल काही होत नाही मनन करीत. दुसरा उत्तम अधिकारी ज्या उत्तम भक्ताच्या कानावर हरिनाम पडताच ते अंतःकरणात प्रवेश करते आणि त्याच्या सर्व पापाची शालन होऊन तो हरिचरणाचे ठिकाणी आसतो. याच्यात बदल होतो. ज्याने ऐकलं आणि त्याचं मनन केलं की त्याच्या अंतःकरणात ते शब्द, ऐकलेले शब्द, ते श्रवण केलेले शब्द, त्याचं मनन केलं की ते अंतःकरणात ठसते, अंतःकरणात बिंबता, अंतःकरणाला ते चिटकत आणि मग अंतःकरणात ते फलीभूत होते. अशा प्रकारचं हरिनाम श्रवणाविषयी जर श्रद्धा असेल, महाराज म्हणतात, आणि सर्व काळ चिंतनयुक्त हरिनामाचे श्रवण केले असेल तेव्हा हरिनामाने भगवत प्राप्ती होईल
नाही या संशयाची बाधाच वाचवणार आणि अंतकरण वरती आपोआप शुद्ध. नाही होईल. श्रवण केलं की अंतकरण नाही, मी शुद्धच आहे का बघते ना. याच्यात काही संशयच घ्यायचा काम नाही. कारण श्रवण ही 9 भक्तीपैकी पहिली आणि सगळ्यात श्रेष्ठ. श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात मोठी. तिथून पुढे मग असं आपल्याला वाटतं श्रवण भक्ती एक, मग त्याच्यानंतर दुसरी आहे की नाही, त्याच्यानंतर तिसरी, अशा प्रकारचं नाही. श्रवण सगळ्यात मोठी. कारण श्रवण केलं की श्रवणानं सगळंच काही होतं. म्हणून महाराज म्हणते कारण चित्त शुद्धी करायला जे निष्काम कर्म उपासना करावं लागतं, तर ते श्रवणाला बसलं की निष्काम कर्म उपासना. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम श्रवणानं सगळं वंदनम दास्य सत्यम आत्मनिवेदनम. श्रवणानं सहज चित्त निवडतं. श्रवणाचे विषय काय पैसावे येऊनी साम्राज्य येऊनी सुखी नाही. किंवा श्रवणे कीर्तने झाले ते पावन सनकाधिक जाण परम भक्त. श्रवणानं हे सगळं श्रवणानं चित्त शुद्ध होतं. म्हणून श्रवण अत्यंत महत्वाचं आहे. आणि श्रवण केलं की त्या श्रवणाचं काय केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. म्हणून महाराज इथं म्हणतात की तेवीस जे केले जे श्रवण ते मनने परम पावन तेची उपेक्षिता जाण परिपाकी होय. हरिनाम पडता श्रवण एका गळोनी जाय वदनी एकाएक गाणी चेते गाणी जाय निघोनी हरिनाम पडता श्रवणी ज्याची रिगे अंतकरणी सकळ पापा होऊनी धुनी हरिचंद्र विनटे या परी श्रवणी श्रद्धा म्हणून युक्त करिता सदा ते विकल्प बाधिना करा प्रतिशुद्धा सोय होय. ऐशी म्हणून युक्त श्रवण करिता ओसंडे हर्ष पूर्ण देणे हर्ष हरी कीर्तन करी आपण स्वानंदी. अशा प्रकारचं श्रवण महाराज केलं पाहिजे की ते श्रवण केलं की त्या श्रवणाचं मनन केलं पाहिजे. म्हणून असं चिंतनिक्त श्रवण केले असता पूर्ण आनंद अंतकरणात न मावल्यामुळे बाहेर ओसंडू लागतो आणि या आनंदाच्या भरात हरी कीर्तन तो करतो. स्वतः त्या स्वाभाविक आनंदाने नाचतो बोलतो. अशी गंभीर हरीची जन्म करणं गुण यांनी युक्त असलेली लीला चरित्र गातो. दोन्ही हाताच्या तर्जनी आणि अंगठा एकमेकांना भिडून अशा ज्ञानमुद्रेने हरिचरित्र असलेल्या काव्यपत्ती स्पष्टपणे गात असता बाहेर आनंदाने टाळी वाजली विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी असा आनंद होतो का नाही. रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल म्हणतो, प्रवचनात रामकृष्ण हरी म्हणतो आहे का नाही. हरे राम हे आनंद वाटला पाहिजे. टाळ्या वाजविताना त्याचं नाम घेताना आणि त्याचं गुण श्रवण करताना अशा प्रकारचं काय झालं पाहिजे, आनंद झाला पाहिजे. अजन्म हरीची जन्मचरित्रे वर्णन करतात, अकर्म हरीची कर्मचरित्रे वर्णन करतात, अनामा हरीची नामे स्मरतात आणि अतिप्रेमाने डुलतात. भगवत प्राप्तीचे कार्य साधण्याकरिता लौकिकाची लाज टाकून अति निर्लज्ज निर्भय होऊन आवडीने कीर्तनात नाचतात. श्रवण केलं की आवड निर्माण होते आणि त्या आवडीनं नाचलं पाहिजे, गायलं पाहिजे, भजनात बी भजन म्हणलं पाहिजे, पण समजून घेऊन आनंद झाला पाहिजे. अभंग म्हणताना काय झाला पाहिजे, आनंद झाला पाहिजे. नुसता अभंग म्हणायचा नाही, त्याचा अर्थ ध्यानात घेऊन. आपण शनिवारी भजन करतो, अभंग म्हणताना तो अभंगाचा अर्थ पण लक्षात घेतला पाहिजे आणि म्हणताना इतका आनंद झाला पाहिजे की त्या अर्थ ध्यानात घेऊन म्हणलं पाहिजे. की तशी आपली भूमिका झाली पाहिजे, तशी अवस्था झाली पाहिजे. आपण ज्यावेळेस अभंग म्हणतो ना, आपण एखादं काही खायला जर लागलो, तुम्हाला बासुंदी दिली खायला, तर तुम्ही किती म्हणजे चाकू आनंदाने खाता का नाही. गुलाबजाम बासुंदी सगळं खाताना म्हणजे किती आनंदाने खावं वाटतं, चवी चवीनं खावं वाटतं. तसं अभंग म्हणताना चवीनं म्हणला पाहिजे, त्याचा गोडवा, त्याचा अर्थ आहे की नाही. असं ध्यानात घेऊन लक्षात घेऊन म्हणलं
तर त्याचा किती आनंद आहे. अशा प्रकारचं महाराज सांगतात की हरिचरित्र आघात ज्ञानमुद्रा पदबंध कीर्तनी गाता विषेद परमानंद हो संडे वानिती अजन्मयाची जन्मे वानिती अकर्णीयाची कर्मे स्मृती अनामियाची नामी अति सप्रेमी दुर्लभ साधावयाने जो काज सांडुनी लौकिकाची लाज कीर्तनी नाचती भोज अति निर्लज शंके कीर्तनी निर्गाळिले दोष जप तप ठेले निराश यमलोक पाडिला ओश तीर्थाची आस निरास झाली यमनियमा पडती उपवास मरोट टेकेल योगाभ्यास कीर्तन गजरे ऋषिकेश निर्दळी दोष नाम मात्रे. म्हणलं असं कीर्तन श्रवण केल्यावर काय होईल म्हणले की असं की हरी कीर्तनाने सर्व श्रोत्याच्या पापाचे निर्दल पाप नाहीस होत. त्यामुळे जप तपे बिचारी निराश झाली. कारण जप तप कीर्तनात डोलायला लागलाय भक्त. आता मग जप तप कोणीच करीना. सगळे कीर्तनात रमले, सगळे नामचिंतनात रमले. कोणी भगवंताचे लीला कीर्तन, वर्णन कीर्तन, स्वरूप कीर्तन अशा प्रकारचं सगळं गायन करायले, चिंतन करायलेत, ऐकायले, श्रवण करायलेत, मनन करायलेत. मग त्या जप तप करायला कोणी राहिलंच नाही. ते जपत तप बिचारे ओस पडले, त्याच्याकडे कोणी जाईच नाही. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात सुद्धा सांगितलं कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. जे पाप नामची नाही पापाचे ऐशे की काय ते म्हणले त्या यम दमाला अवकाळ आणली की त्याला ते जे इंद्रिय निग्रह मनोनिग्रह करणारे ते कशाचा मनोनिग्रह कशाचा इंद्रिय निग्रह सगळं इंद्रिय भासनाला लागले. मन बी कुठं लागलं भासनाला लागलं. आता कशाचा यम आणि नियम करायचा आहे. नियम हरिभक्ताच्या ठिकाणी नाही. त्याला मनोनिग्रह करायची गरज नाही, त्याला इंद्रिय निग्रह करायची गरज नाही. कारण त्याचे इंद्रिय बी भासनाला लागले, मनही भासनाला लागलं, सगळेच भासणार. अशा प्रकारचे सगळे जर इंद्रिय भजन करायला, मन भजन करायला, त्याच रोम रोम त्याचं भजन करायला सगळे यम दमा अवकाळा की यम दम हे इंद्रिय निग्रह मनोनिग्रह यायला अवकाळा आली. आता काय म्हणले आम्ही काय करावं. ज्ञानेश्वरी सांगितलं तसं इथनाथ महाराज सुद्धा तेच सांगतात की कीर्तने निर्दळीले दोष जप तप ठेले निराश यमलोक पाडीला ओस तीर्थाची आस निराश. यमातले लोक ओस पडले की कोणीच भेटणं म्हणले आम्हाला गिरायक. सगळे काय हे सगळे नाथ महाराज आले ते सगळे भजनालाच लावले लोक. कोणीच आम्हाला यम लोकाला न्यायला कोणी भेटच नाही. तसं आज त्याचा प्रसाद एक नाही चालू. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी महाराजांचा गाथा नाथ महाराजांचं भागवत हे सगळे चिंतन हे एका चढीत सगळे ग्रंथ ऐकायला असं मन लावून जर ऐकलं तर कशाला हे यम सुद्धा म्हणेन हे तिथं तर सांगितलं की नका जाऊ. नका जाऊ नामधारकाच्या शिवाय नका जाऊ. त्याच्यावर हरिकथा तिथं काही जाऊ नका. अशा प्रकारचं सगळं जिथं चिंतन चालू आहे, जिथं हरीचं वर्णन चालू आहे, गुणगान चालू आहे, तिथं यम लोकांनी लोक सुद्धा इथं येत नाही. त्याला सुद्धा अवकाळ आली, त्याला ओस पडला तर यम लोक. अशी सगळीकडे तिकडे हरिभक्ती चालली. पण कशी चालली पाहिजे तर आनंदानं ते गुणगान गायलं पाहिजे, त्याचं श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. अशा प्रकारचं महाराज सांगतात की एवढेच का पण विश्वात कोणीच पापी शिल्लक नसल्यामुळे यमलोक ओस पडला. यम नियमाचे कोणी अधिकारी राहिले नाही. कारण हरी कीर्तनाने यम नियमाचे कार्य घडू लागले, त्यामुळे त्यांना उपवास पडू लागला. अशा रीतीने योगाभ्यास मरणास टाकला. कोणी योगाभ्यास बी करीन, कोणते साधन कोणी करीन. कारण एकच सोपं साधन झालं नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापी जग. अशा प्रकारचे सोपं साधन, अशा प्रकारचे आपल्याला साधन सांगितलं. ते श्रवणानं आणि मननानं होतं. अशा प्रकारचं चिंतन या ठिकाणी आपला वेळ झालेला आहे. वेळेचं भान ठेवून झालेली सेवा या ठिकाणी
समर्पित श्रीगुरूंच्या चरणी सगळ्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण केलं. राहिलेलं कथा पुढच्या प्रवचनात घेऊ. पुंडली गौरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एकनाथ महाराज की जय. आता विश्वास देवे येणे वागितले तोषा वागितले उठावे तो निर्मळ द्यावे काय दानवे व्यंकट सांडो मैत्र जीवाचे दुरितांचे ते मिरजाओ विश्व धर्म सूर्य पाहो जो जे वंशील तो ते लावो प्राणी रातम वर्ष ससंग मळी ईश्वर निष्ठाचे माध्यारी अनवर्तव मंडळी भेटतो तया चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे आलांछन मार्कंड देता पैन ते सदाही सर्व सज्जन सोयरे हो सर्व सुखी पूर्ण होणे जने लोके पाहिजे जो आदि पुरुषी अखंडित अनेक ग्रंथ पदवी विशेष लोके द्रष्टा दृष्ट विजय व्हावे एक म्हणे श्री विश्वेश्वराव होई ज्ञान देव सुखिया झाला हे देव ज्ञान देव सुखिया झाला हे देव ज्ञान